मन मंदिरा गजर भक्तीचा. गौतम बुद्धाला आत्मज्ञान झालं बोधी वृक्षाखाली, सांगितल्या वेळेला. पण पुन्हा या विषयाला धरून म्हणजे लाच कशी वाटली तेवढ्या पुरतं. सगळे म्हणाले, महाराज तुम्हाला काय मिळालं? काय मिळालं म्हटल्यावर त्यांचं डोकं खाली गेलं आणि डोळ्यातून धार वाहू लागली. काय सांगताय तिथे? तव काय कीजे ठाव लाजी जे ऐसा. मान खाली गेली. ते म्हणले, महाराज काय झालं? मान का खाली गेली? लाजलात का? काय झालं? काय तुम्हाला दुःख झालं? काय प्रश्न विचारला? काही नाही म्हणले, माझंच मला वाईट होतं. जे मिळू नये ते एवढे दिवस असून कळलं नाही, आणि आहेत ते कळल्यानंतर माझी मला लाज वाटली. माझं बोलणं कळलं का? माझी मला लाज वाटली म्हणून फजिती होऊन आमचे एक दादा महाराज दृष्टांत द्यायचे. पूर्वीच्या काळातला जाऊ द्या, बायका नाकात नथ घालायच्या. सर्वच बायका नाकात नथ घालत असत. त्यावेळेला नाकं टोचलेलीच असत. लहानपणी कान टोचायचे, नाक टोचायचे. पुरुषांचं सुद्धा टोचायचे. ज्याचं टोचलेलं आहे तो हिंदू, आणि ज्याचं टोचलं नाही तो सिंधू. काय समजा ते समजून घ्या की. म्हणून कान टोचलेले त्याच्यावरून हिंदू. आता काही तसं काही कुणी टोचतही नाही, कुणी काही तसं करतही नाही. आता आलं का लक्षात? पोरांचे कान माझे तर काही टोचलेले नाहीत बुवा, मी आहे ते सांगितलं. हो, कशाला काय तुम्ही उद्या कोणी बघाल तुमचं दिसत नाही, टोचलेलंच नाही. मी एकुलता एक लाडका, माझ्या आजोबा म्हणाले त्याला तसली व्यथा द्यायची नाही. काय टोचा बेचायचं काय? त्याच्याहून काय हिंदू आहे का सिंधू आहे? तो वारकरी आहे. माझं बोलणं कळलं का? तो वारकरी आहे. हां, मुलीचे कान टोचले पाहिजेत, काना त्यांना घालून मिरवायचं आहे. आता कुठे बैरागी व्हायचं असेल आणि ते कुंडला घालायचं असेल तर टोचून घ्यावं लागतं. मला बैरागी व्हायचं नाही आणि काही व्हायचं नाही, आहे त्या स्थितीमध्ये शेवटपर्यंत राहिलं म्हणजे आनंद झाला. जैशा स्थिती आहे तैशा परीर आहे त्या स्थितीमध्ये राहणं. आणि म्हणून ती नथ घातली होती. बघितलं का कसं आठवलं? कळलं? मी काय दाखवतो तो काय इकडे जाताना मूळ मुद्दाला येतो, तो बरोबर आतमध्ये टच करतो. झालं. लग्नाच्या गडबडीमध्ये तिने काय केलं? आता पूर्वी बायका असा पदर बिदर झाकून घ्यायच्या, म्हणजे आताही घेतातच, म्हणजे कुठे काही आक्षेप घ्यायचं काही कारण मी शिल्लक ठेवत नाही आक्षेप घ्यायला. आणि ते आता ओढणी असते, तोही सुद्धा एका प्रकारचा पदरच आहे. तेव्हा तिने काय केलं? ते असं काढलं, ते नाक जड झालं. घालायची सवय नसते म्हणून जर चुकून केव्हा तरी नथ घातली ना तर ते बायकां ते असंच चालतात लग्नात. नातकाला तर सपत नाही, सासून तर म्हणते जावायला ओळायचं म्हटलं तर नाकात नथ पाहिजे, आणि नाक तर सुचतंय, दुखतंय, मग ते असं चालायचं. तर मग कशा करता घालायचं काय कोणाला माहीत. नाथाने त्याच्यावर लिहिले, हलू दे नाकीची सुपाणी, हलू दे नाकीची सुपाणी, दार मोती जलायत. ती जरा हलू दे ना, जसं नाक हल्लं की असं. सुरुवातीच्या काळामध्ये आमची आजी शेवटपर्यंत नथ होती, आमच्या आईच्या नथ नव्हती. कालांतराने मग आम्ही मुंबईला गेलो, सगळे जरा फॅशनेबल झालो म्हणून नाकं लाहिली, नथी गेल्या. आता चमक्या आल्या. असं जाऊ दे, हे बोलणं वाईट आहे माझं. तेव्हा ती अशी अडकून ठेवली. आता असा पदराखाली आता शाल आहे माझी, असं तुम्हाला काय दिसणार आहे? झालं. आणि ती जुन्या काळची चांगली नथ, मोठी सुंदर मोती, मध्ये हिऱ्याचं स्टार वीर, अशी उत्कृष्ट नथ, बघत राहावं अशी नथ होती. सगळ्यांची नजर तिथे जात होती. काढून ठेवली त्यांनी, की कुठे हलवायला लोकांनी कोणाजवळ ठेवली, घेतली तर झालं. त्या लग्नाच्या गडबडीमध्ये विसरली. हे प्रत्येक वेळेला आपल्या घरात सुद्धा घडत असतं. एका सेकंद पूर्वी ठेवलेली वस्तू कुठे आहे ती लक्षात राहत नाही. आपणच ठेवतो ना, आपणच वेड्यासारखी फिरत असतो. झालं. मग आता नवरा म्हणाला, एवढी वेंद्री कशी तू? एवढी लाख रुपयाची ना, त्याच्यामध्ये हिरे काय, मोती काय?
आणि इकडे तिकडे ठेवलीस तू, काय म्हणावं तुला. ती तापली. माझी खात्री आहे न तुम्ही केल्यापासून तुमच्या बहिणीचं लक्ष त्याच्यावर होतं. तो म्हणाला, हे बघा मुस्काट फोडीन माझ्या बहिणीचं नाव घेतलंस तर. आमचे खानदान तसे नाही आहे, तुझीच असेल. मी मागच्या वेळेला आलो तेव्हा बघितलं होतं, तुझ्या धाकट्या बहिणीने मला कशी दिसते म्हणून घालून बघितली होती. तुझ्या धाकट्या बहिणीने कशी दिसते, आमच्या बहिणीने कधी तुझी नथ घातली नाही. शेवटी आता काय करावं, सगळ्याकडे बघितलं मिळे ना. नाही म्हणले, ते सोडणार नाही म्हणले, आम्ही पोलीस चौकीवर जाऊ. मग आता काय, गेली पोलीस चौकीवर. दादा महाराज रंगून सांगायचे, ती अगदी हात हलवून हलवून बोलू लागली, रडू लागली, डोळ्याला धार. पोलीससुद्धा घाबरला तिचं रडणं बघून. त्याला असं वाटलं मुळेचं पाणी आपल्या ह्याच्यात जर आलं. आणि असा हरता हरता पदर बाजूला झाला आणि ती नथ पुढे आली आणि तो समोर बसलाय. त्यांनी सांगितलं नथेचं वर्णन करा. ते म्हणले, असे असे खाली मोती आहेत, खाली असा माणकासारखा मणी आहे लाल आणि मध्ये स्टार आहे. असं का, लिहून घेतो म्हणले. हे तुमच्या छातीवर आहे ते काय आहे. अगं बाई, कळलं का तुम्हाला. नवरा म्हणला, कशी आहेस बघ, आता तुझी अक्कल कुठे गेली होती. नको त्याच्यावर आळ घेतले. बाया माझं तसंच आहे, बाया माझं चुकलं. अरे काय बाया माझं चुकलं, 10 माणसावर आरोप गेली ती आता माणसं पुन्हा पाऊल ठेवायची नाहीत. माझं बोलणं कळलं का. नथ छातीवरच होती, आपल्याच कंठीला अडकवली होती. तसं सत्ता मात्र ज्ञान तुमच्या जीवरूपी सत्तेलाच अडकवलेलं आहे. ते फक्त इकडे बघत नाही, असं बघता. म्हणून व्यवहारामध्ये असं बघावं, परमार्थ करत असताना हृदयाकडे बघावं. तैसा हृदयामध्ये मी रामो. आणि इथे बघितल्यानंतर ती लाजली. कशाकरता दृष्टांत दिला, तिची तिलाच लाज वाटली. येताना मान खाली घालून. मग सासू उभी होती. काय मिळाली का, मिळाले. कुठे मिळाली, माझ्या इथं. मग काय सासूला माझ्या मुलीवर नाव घेतेस होय. माझं बोलणं कळलं का. म्हणजे स्वतः जवळ आहे हे कळल्यानंतर ही इतकी लाजली, इतकी संकोच झाली. तसं ते निजज्ञान आकाशात नाही, भूमीवर नाही, इकडे नाही तिकडे नाही, माझ्या हृदयात आहे हे कळल्यानंतर मलाच लाज वाटली. दृष्टांत कळला ना आता कशाकरता सांगितलं. तसं गौतम बुद्ध म्हणाले, मिळायचं काही नाही, ते माझ्या जवळच आहे. जवळ आहे आणि इतक्या वर्ष शोधतोय. जग फिरलो, अनेक तरीच्या साधना केल्या, पण एवढी साधना करून शेवटी कळलं तुझ्या जवळच आहे. आणि त्याचीच मला लाज वाटली की सख्या, एवढ्या दिवस माझ्याजवळ असून सुद्धा असं माझ्या हातून वाटलं नाही की तू आहेस. किंबहुना तुझी सुद्धा खोटेपणा खूप आहे. जवळी आहे परी भेटेना. जवळ आहेस पण भेटवत नाहीस. तू दिलेल्या तोंडाने मला खोटं बोलवतोस की देव भेटायचा आहे, देव कळायचा आहे, देव प्राप्त व्हायचा आहे. हे तोंड तूच दिलंयस आणि तू दिलेल्या तोंडाने मला खोटं बोलवतोस. आतून सांगतोस नाही, आतून सांगतोस नाही, आतून सांगतोस नाही. आहे का नाही. किती गंमत आहे. तो सावतोबाचा दृष्टांत लक्षात घ्या. पोटातच असतोय आणि सांगतोय नाही, सांग नाही, सांग नाही. मग आता मला नीट लक्षात घ्या, इथे तेच सांगतायत. तव काय की ये ठावला जी ऐसा. लाज वाटायला लागली, आम्हालाच कळेना काय करावं. महाराज या ठिकाणी म्हणाले, तव पहाणे जे तेची होय, म्हणून लाज यायसे ठाये येणे अभिप्राय बोलले ऐसे. आता काय परिचिन्न पाहतोय, जे पाहतोय तो तोच आहे म्हटल्यानंतर आपल्यालाच लाज वाटते. एखाद्याच्या घरी जावं आणि एखाद्याला विचारावं, भाऊसाहेब कुठं आहेत. मग त्याने म्हणावं, बसा. अहो भाऊसाहेब कुठं. अहो मीच भाऊसाहेब आहे. सॉरी मी तुम्हाला ओळखलं नाही. काय म्हणजे समोर असून त्याला ओळखलं नाही, आपण ओळखू शकलो नाही याची आपल्याला
लाज वाटते, तसं जवळ असून त्याची प्रतीती आपल्यात प्रगट झाली नाही याची आपल्याला लाज वाटते, असं ज्ञानोबा म्हणतात. हा ठावो वरी गुरुराये नांदिविले उपाय आम्ही पण ना समाय आम्हा माझी. काय झालं, अशा स्वरूपाच्या स्थितीच्या ठिकाणी श्री गुरु स्वामींनी आम्हाला आणून बसले. सद्गुरू महाराजांनी आम्हाला त्या ठिकाणी नेऊन बसवलं. आता इकडे तिकडे जाऊ नकोस, कुठे जायचं नाही. ऐसे शोधिले मार्ग नाना परी, नयेती प्रतिती मग सांडिले दुरी. आता गाऊन गीती नाचू हा मुरारी, निळा म्हणे करू संसारा बोहर्यो. धन्य ही आनंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ. त्याने फेडियला बुद्धीचा हो मळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ हो. धन्य ही आनंदाची सापडली वेळ. काय म्हणतायत, धन्य ही आनंदाची सापडली. फार बरं झालं, फार झालं. बुद्धीचा मळ फिटला. काय, बुद्धीचा मळ फिटला. फिटल्याबरोबर आतला आपोआपच प्रगट झालं. मग आपल्याला लाज वाटली, लाज वाटली. काहीतरी दृष्टांत दिला असेल नसेल पूर्वीच्या काळी एकाच्या घरी, आणि काही खडे बिडे दगड बिगड असतात बघा, त्याला पूजत असतात. ते का पुजतात ते त्यांना माहित नाही. बाप पूजत होता म्हणून तोही त्याला गण लावतो. जसे असा गोटा होता तिथे, आणि त्याच्यावर असा रोज गंध थापायचा. बरं, तो खडा असल्या कारणाने त्याला काही काढायचं नाही. मग ते थापून आणि वडिलांनी सांगितलं होतं, याला हात लावायचा नाही, पाणी लावायचं, नुसतं गंध लावायचा. झालं. मग बाकीच्यानं सगळ्या घालायचे, आणि तो खडा असा, तो जो गठ्ठा होता गंधाचा पुठ चढलेली, तो ठेवायचा आणि त्यालाच लावायचा, त्यालाच लावायचा. काही वेळेला पोरं सुद्धा ती घ्यायची. आठा बरं, आता दंगा करू नकोस, एक 10 मिनिटं घेऊन बस. कारण काय असं गोल दिसतंय. एक दिवस काय झालं, तर गंधाची पुटी इतकी साठली आणि ते आपोआपच उकललं, आणि उकलून बघितलं तर आतमध्ये एवढा मोठा हिरा होता. हिरा म्हटल्यावर लगेच बायकोला म्हटलं, बोलू नकोस कोणाला. हे बघ अगं, हा हिरा आहे. ते म्हणली इतक्या दिवस उघड्यावर पडला होता. नाही कळलं का? इतक्या दिवस उघड्यावर पडला होता. अगं म्हणला कळलं नाही म्हणून थांबला गंध. काय, हा किती वडील तुमचे हुशार आहेत बघा. कसा तो प्रभू हुशार आहे बघा. तुमच्यात राहून तुम्हाला कळून देत नाही. आणि जेव्हा श्रीगुरु भेटतील आणि आपण आपली समजूत आपणच बाजूला सारू. ऐकलाया नवरपरी आपुला संकल्प आपणा वैरी. आपला संकल्प आपणाला वैरी आहे तसं बाजूला टाकलं की तुला दिसेल आतमध्ये हिरा आहे, निज ज्ञानाचा हिरा आहे. आणि म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, हा ठावो वरी गुरुराये नांदविली उपाय आम्हीपणा न समाय आम्हा माझी. अहो आमच्यात आम्हीपणा सामावत नाही, ते निज ज्ञान सामावत नाही. अहो आम्हास या गुरुराय एवढी सरळता केली आहे, जी आम्ही हेही न समाय आम्हा माझी. आम्ही आहोत हे सुद्धा न समाय, कारण आम्ही तरी कुठे आहोत म्हणून न समाय. माझं बोलणं कळलं का? वर काय सांगितलं, आम्हासे जे आम्ही पण. पुढे जाऊन सांगतात आम्ही सुद्धा तिथे सहन होत नाही, कारण आम्ही म्हटलं निराळा झालो नाही, आम्ही एकरूप आहोत. म्हणून त्या बोधाच्या अवस्थेमध्ये आम्ही सुद्धा म्हणायला तिथे जागा शिल्लक राहिली नाही. इतकं ठासून भरलेलं आहे. अगा अमृताची गावी कायसी अमृताची ठेवा ठेवी, तेवी आम्हीपणाच्या गोवी आम्हा माझी कैची. अमृताच्या गावामध्ये सगळं गाव अमृतमय आहे. हंड्यात अमृताचं पाणी भरलंय, तळ्यात अमृताचं पाणी आहे, कुठे जाईल तिकडे अमृतच आहे. मग आता तिथे काही ते झाकून पाकून ठेवायची काळजी आहे का? काय मग एका बाईने काय केलं, ते अमृत घेतलं आणि झाकून ठेवलं. नवरा म्हणला येडी का काय, कशा करता झाकून ठेवतेस?
आजूबाजूला सगळं अमृतच आहे. तसं आता काय झाकताय आणि काय उघडताय? अरे तुम्ही सुद्धा अमृतच आहात. साधं सरळ किती सुंदर लिहितायत बघा. अगा अमृताची गावी कायसी अमृताची ठेवा ठेवी. अमृताच्या गावामध्ये ते इकडे ठेव का तिकडे ठेव ही कशाला भानगड पाहिजे? ते आम्हीपणाची आगो आम्हा माझी कैचा. आम्हीपणा न गुंतवणी निखळ आम्हीच असो संपूर्ण. ऐसी दाविले खूण गुरुराजे. आम्ही नाही आम्हीच आहोत. शब्द नीट लक्षात घ्या. आम्ही नाही आम्हीच आहोत. इथून तिथून आम्हीच आहोत. आम्ही नाही आम्हीच आहोत. काय बोलण्यातला अर्थ नीट लक्षात घ्या. आम्हा लागी आम्ही पण. कोणचा आम्ही पण? आम्ही म्हणजे मी नाही, आम्हीच इथून तिथून. म्हणून आता आम्ही पण निराळा आहे असं समजू नका. म्हणून सुंदर लिहिली. आम्ही आपणा न गुंतवणी. आता आम्हीपणात न गुंता निखळ आम्हीच असो संपूर्ण. इथून तिथून निखळ इथून तर सबंतरण मी आहे. त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. तुम्ही म्हणाल हे कशा करता? क्रिमी आहे, कीटक आहे, चांगला आहे, वाईट आहे, खरा आहे, खोटा आहे, सर्व मिळून परमात्मा आहे. हे नीट लक्षात घ्या. कृमी, कीटक, रस्त्याने गटरचं पाणी जरी असलं तरी त्याच्यामध्ये सुद्धा ईश्वरी तत्व आहेच आहे. गमतीदार सांगतो म्हणजे लक्षात येईल. कचऱ्यापासून खत तयार करतात, घाणीपासून खत तयार करतात. म्हणजे घाण म्हणून टाकून दिली, तिची जर नीट प्रक्रिया केली किंवा तिला साठवून जरी ठेवली तर जागच्या जागी कुजते. आणि जिथे 5 पोती व्हायचं होतं तिथे 10 पोती झाले. काय टाकलं? कुचकं टाकलं आणि चांगलं आलं. म्हणजे त्या कुचक्यामध्ये कुचकं काहीच नाही, फक्त तुम्हाला कळत नाही. म्हणूनच तुम्ही कुचकामी झाला. काय म्हटलं मी? कळत नाही. ते कळण्याकरताच त्याच्यामध्ये सुद्धा ईश्वरी तत्व आहे. कशात नाही? कशात नाही? प्रत्येक गोष्टीमध्ये ते आहेच आहे. म्हणून नीट लक्षात ठेवा. ज्या टाकून दिलेल्या वस्तू असतात त्या बायका साठवून ठेवतात की नाही? एकदा पेपर सकाळी वाचला की रद्दी झाला. काय? पुरुष त्या इतक्या रद्दीच्या मागे लागलेले नसतात. कारण ते त्यांच्या पॉकेट मनीचं भांडवल आहे बायकांच्या. काय वाचला की पेपर टाकला इकडे तिकडे, ती काढते, घडीबिडी करते आणि पुन्हा बरोबर लावून ठेवते. कारण 2 महिन्यांनी त्या रद्दीचे तिला 100-1 रुपये येतात. आता तुम्ही रद्दी म्हणून टाकलं, तिला 100 रुपये आले. रद्दी कशी? रद्दी जर असती तर त्याला पैसे आले का? ते म्हणले नाही हो. मग म्हटलं हे कागद घेऊन काय करतं? सगळ्याला माहिती आहे. ही पोरं फिरत असतात, रोजचे 400-500 रुपये कमवतात. प्लॅस्टिकचं जमवायचं आणि कागदाचं निराळं करायचं आणि ते नेऊन घालायचं. बघा तुमच्या ह्या पुलाच्या तिकडेच दुकान आहेत. असं तो पर्वतीकडे रोड जातो ना, ते कचऱ्याचीच साठवण्याचे दुकान आहे, दुसरं काही नाही. आणि ते कचरा गोळायला करायला हजारो पोरं फिरत असतात. काय गोळा करतो? कचरा. काय गोळा करतो? कचरा. आणि तो कचरा गोळा करून द्यायचा आणि 100-200 रुपये कमवायचे. आहे की नाही मजा? मग आता कचऱ्यातून सुद्धा जे मिळायचं ते मिळतं. तसं अणुमध्ये परमात्मा भरलेला आहे. काय चांगलं काय वाईट? काय चांगलं काय वाईट? खरं म्हणजे देव आणि खोटं म्हणजे देव नाही. खरं खोटं दोन्ही देवच आहे. म्हणून महाभारता युद्धामध्ये दोघाही बाजूनी खरे केले आणि दोन्ही बाजूनी खोटे खेळले. बरोबर आहे ना? कौरवांनी खोटेपणा केला हे तर मान्यच आहे. पण तसं मी एक सांगेन, पांडवांनी खोटेपणा केला नाही. पण खरं खोटं ज्याच्यातून प्रगट होतं त्यांनी करायला लावलंय. आहे का नाही? मान नरोवा देवा, तुला काय करायचं मी सांगतो. मान, मी सांगतो मान.
अरे खराही मीच आहे आणि खोटाही मीच आहे मान. कळलं का तुम्हाला? हां, कसं आहे, कसं गंमत आहे बघा, काय कशी गंमत आहे बघा. हां, संपूर्ण जर जीवन बघाल तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा मी असू दे तुम्ही असू दे, काही खरं आहे काही खोटं आहे. कोणी मिजास मारू नये. संत जरी असला तरी काही त्याच्यात खरं असतं काही खोटं असतं. कारण का, एक लक्षात ठेवा, खरं खोटं नामे जर जीवन आहे तर ते त्याज्य कसं करू शकता? अर्थ कळला का? खरं खोटं नामे जीवन जर आहे तर ते खोटं बाजूला कसं काढू शकता? काढू शकत नाही, काढू शकत नाही. अगदी फार मोठा संसार करता. काय कोथिंबीरीची जुडी मगाशीच मी ऐकलं, आमच्या घरात चर्चा चालू होती, 22 रुपयाला कोथिंबीरीची जुडी. मग मी म्हटलं असं का करत नाही? त्यांना म्हणा ते मागचं काटून टाका आणि पुढचं द्या. आमची माई मला म्हणाली, तुम्हाला काही कळते का? कधी बाजारात गेलाय का तुम्ही? मी म्हटलं बाई तू मोठी आहेस माझ्यापेक्षा, तुला बोलायला अधिकार आहे. काय कळतं का नाही म्हणे तुम्हाला? अहो कोथिंबीरीची अख्खी जुडी मिळते. मेथीची पेंडी घेत असताना खालची लागलेली माती सुद्धा विकत घ्यावी लागते. कळलं का? असं म्हणून जमत नाही की फक्त वरची एक एक पानं. हे बघा, मेथीची भाजी 2-3 प्रकारनी केली जाते. अगदी कवळी असते ना ती अशी नुसतं देठ काढायचं आणि काही काही घरामध्ये नुसती पानं काढायची, इतक्यांची सुद्धा देठ नाही. त्या नुसत्या पानाची भाजी करून बघा, फार सुंदर लागते. त्याला देठ यत्किंचित नाही, भिन्न भिन्न. मग कोण कांदा घालून करतं, कोण काय घालून करतं, कोण काय घालून करतं. पण पेंडीचा स्वीकार करताना खालची मुळं सुद्धा, त्याला लागलेली माती सुद्धा आलीच. काही काही ठिकाणी पालेभाजी वजन करून देतात. बरोबर. दुसरा दृष्टांत, ओला वाटाणा, मटार. काय जे ओझं घेतलं जातं 50 रुपये, 100 रुपये, 300, चुकला असेल काय मला माहीत नाही, 200 रुपये, 300 रुपये. तो म्हणला काय काय लबाडी करता का काय? हे टाकून द्यायचं, त्याचे पैसे घेता. म्हणला जा ना बाबा पुढे दुसरं दुकान बघ. जे पैसे आहेत ते घ्यायचं त्याच्याही आहेत, न घ्यायचं त्याचेही आहेत, असंही आहे. कळलं का? तसं जीवनामध्ये काही घ्यायचंय काही न घ्यायचंय, काही घ्यायचं काही न घ्यायचं मिळून जीवन आहे. याचा स्वीकार कर, याचा स्वीकार कर. तसं सगळंच तुमच्या मनासारखं घडेल असं नव्हे, आणि सगळं तुमच्या विरुद्ध घडेल असं नव्हे. काही मनासारखं घडेल, काही मनाच्या विरुद्ध घडेल, आणि या दोन्हीचं नावच जीवन आहे. म्हणून आम्ही त्याच्यावर निराळा नाही. सर्व आम्ही इथून तिथून. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, एवं ज्ञान गिळून निखळ प्रत्यय मात्रची परिपूर्ण. आता बघा, अजून एक शब्द आला, सत्ता मात्र ज्ञान, निज ज्ञान, प्रत्यय मात्रची ज्ञान. प्रत्यय म्हणजे सत्ता मात्र, प्रत्यय म्हणजे सत्ता, आणि त्याला एक अजून एक्स्ट्रा शब्द, प्रत्यय मात्रची ज्ञान, सत्ता मात्र. इथे सत्तेच्या ठिकाणी प्रत्यय शब्द वापरला. सत्ता मात्र ज्ञान, प्रत्यय मात्रची परिपूर्ण. तया प्रत्ययाची या प्रत्यय पण लाजिवले. आता निराळं काही राहिलं नाही, सगळं प्रत्यय मात्रच आहे. इथून तिथून प्रत्ययरूप परमात्म्याचं दर्शन आहे. निराळं काही बघायचं कारण नाही. आपण आपल्या समजुतीप्रमाणे चांगलं वाईट ठरवतो. बरोबर आहे ना? प्रत्येकाच्या घरामध्ये चांगलं वाईट व्याख्या निराळी आहे. प्रत्येक धर्मामध्ये चांगल्या वाईटाची व्याख्या निराळी आहे, नाही का? आता इतर ह्याच्यामध्ये जे बोकड कापला जातो किंवा काय कापला जातो त्याला मान्यता आहे. आता हे जेव्हा ईदचे बोकड वगैरे असतात ना, लाख लाख रुपयाचा असतो. त्याला ते लोणी खायला घालतात, तूप खायला घालतात. तो धर्म आहे, नाही का? खंडोबाला ती बळी देणं आपल्याकडे आहे ना, का नाही? लग्न झाल्यानंतर त्या खंडोबाला बळी द्यावाच लागतो, कोंबडं द्यावंच लागतं. वारकरी असला तरी चोरून जाऊन येतोच.
मी मला म्हणतो मला कोणी सांगत नाही. म्हटलं कुठे गेलं? नाही, देवा धर्माचं करायला गेलो होतो. बरं झालं. आता काही एवढा बावळट आहे भाई, मी 80 वर्ष काढली त्या महाराष्ट्रात. देवा धर्माचं म्हणजे नक्की काय करायला गेला होता? तसं काय नसतं. तसं काय नसतं. मग कसं असतं? किती नवस केला होता? 5 कोंबड्याचा का 10 कोंबड्याचा? आपला गणपती बाप्पा बरा इथला 25 नारळ, 30 नारळ. त्याच्या पुढे आमची प्रवचनं चालतायत म्हणून सात्विक आहेत, नाही का? प्रवचनं कोणा पुढे आहेत? गणपती पुढे आहेत. 25 नारळाचं तोरण, 100 नारळाचं तोरण, बरं का? मागे लॉरी उभीच असते, इतकी नारळ येतात. बरोबर आहे ना? चांगला आहे ना? श्रीफळ नवस करावं तर कशाचा? श्रीफळाचा नवस. मग तिथे काय 5 कोंबड्या आणि ते तडफडत मेलं, मग शिजवायचं आणि प्रसाद म्हणून खायचा. धन्य धन्य धन्य. नव्हे जा खाई जो खाई मायराणी मेसाबाई, बळीया माझा पंढरीराव जोया देवाचाही देव, रंडी चंडी आदी शक्ती मध्य मांसा ते भक्षिती. काय लिहिले तुकाराम महाराजांनी? रंडी चंडी आदी शक्ती मध्य मांसा ते भक्षिती, बळीया माझा पंढरीराव जो या देवाचाही देव. म्हणून माळ घातल्यानंतर खायचं प्यायचं नसतं. त्याच्या कारण हे आहे की देवाला तो नैवेद्य चालत नाही. काय आपल्या इथे जे काही चालतं ना त्याचे अर्थ सुद्धा मला कधी अजून मी 80 वर्ष झालो, मला खरंच नाही कळलं काही अजून. गौरीचा मुलगा गणपती, गणपतीला मोदक आणि तिच्या पुढे चप्पी. कळली की नाही? चप्पी मांसाचा तुकडा, दुसरं काय आहे त्याला? एका ठिकाणी मी गेलो मुंबईला, मला फार वेळ, आता तो कुठे जातच नाही. जवळचेच होते, रोज प्रवचनाला यायचे, आमच्या घराला लागूनच होतं. एक दिवस तरी गणपतीला या, गणपतीला या, गणपतीला या. आमची गौर फार चांगली असते. म्हटलं तुमची गौर चांगली आहे, काही न भांडण करता प्रवचनाला येऊन देते. मला म्हटलं काय बाबा महाराज तुम्ही की नाही? म्हटलं काही तसं म्हणू नको, येतो. आणि झालं, गेलो मी. आणि ती गौरी बसली, ती नैवेद्याच्या दिवस गेलो, इथे ग्लास खाली झाकून ठेवलं होतं. नेमकी माझी नजर तिथे गेली. म्हटलं हे काय? त्याला असं वाटलं कुठून ह्या महाराजाला बोलवलास. म्हटलं ते काय आहे हे मी काही करत नाही, आमच्या इथे थोरले भाऊ बघतात कुळाचार. आपण म्हटलं काय सांगा? नाही काय, जाऊ द्या ना महाराज, काय? हे बघा, म्हणून ज्ञानोबाराय 18व्या अध्याय म्हणाले, हे धर्माधर्माचे टवाळ दाव्या ज्ञान जे का मूळ ते तेजून तेजी सकळ धर्म जात. अरे आईला नैवेद्य देतो आणि पोराला हो, म्हणजे गणपती बाप्पांनी माळ घातली आहे आणि आईने घातली नाही. काय कशाची संगती कुठे लागत नाही महाराज. म्हणून वारकरी संतांनी निखळ परमार्थ काढला. मी एवढ्या करता सांगतो, काय तुम्ही करायचं असेल तर करा, त्याच्याबद्दल काही आपल्याला काही वाद करायचा नाही. कोणाला माझंच खरं आहे असं मला म्हणायचं नाही आहे. पण परंपरा कशा निर्माण झाल्या? बळी देण्याची परंपरा कशी निर्माण झाली? महाराज म्हणाले, आम्ही आमचा जीव बळी दिला, जीवपणाचा बळी दिला. अहंकार बोकड मारी याला. बोकडाचा बळी देतात, बरोबर आहे. ते म्हणले आम्ही काय केलं? अहंकार रूपी बोकड मारला. आणि अहंकार रूपी बोकड मारल्यानंतर जीवन सुखमय होतं. अहंकारच आपल्याला त्रास देतो आपला. म्हणून मोठं सारभूत असा संत संप्रदाय आहे हा. कलियुगामध्ये निर्माण झालेला संप्रदाय आहे बरं का. ओरिजिनल पूर्वीच्या काळापासून भागवत संप्रदायाचं आहे. भागवत संप्रदायाचं अतिशय गोंडस रूप, अतिशय सुंदर रूप म्हणजे वारकरी संप्रदाय, की जिथे जातीभेद नाही, जिथे वाद नाही, ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य का शूद्र, गरीब का श्रीमंत हा भेदभाव नाही.
सगळ्यांना एकरूपतेने म्हणजे निज ज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघणं, सत्ता मात्र ज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघणं, हाच ज्ञानदेवे रचला पाया. ज्ञानच देव आहे हा पाया रचला. ज्ञानदेवे नका जाऊ. म्हणजे सत्ता मात्र ज्ञान हाच वारकरी संप्रदायाचा पाया. हाच पाया. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, ना तरी प्रत्ययाचा निरोध नसोनी आत्मा स्वतः सिद्ध, ऐसयाचा प्रत्यय प्रसाद गुरुचरणी. मन मंदिरा गजर भक्तीचा.